नमस्कार, गुड मॉर्निंग। आज सकाळी सकाळी ऑफिसला आली। आज संडे, पण आज थोडा अध्यात्माचा मूड होता। सकाळी सकाळी अध्यात्म म्हणजे डोक्यात आलं की काहीतरी वाचावं, काहीतरी आध्यात्मिक ऐकावं। तर खूप दिवसापासून डोक्यात होतं की भगवद्गीता वाचावी। खूप दिवसापासून भगवद्गीता वाचायची इच्छा होती। तुम्हालाही भगवद्गीता वाचायची असेल ना, तर कोणाकोणाला भगवद्गीता वाचायची ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की शेअर करा की कोणाकोणाला भगवद्गीता वाचावीशी वाटते। आणि माझ्या डोक्यात असं आहे की भगवद्गीता वाचावी आणि भगवद्गीतेचं ज्ञान पण शेअर करावं। खूप दिवसापासून काही मोटिवेशनल व्हिडिओ बघते, तर मोटिवेशनल व्हिडिओमध्ये सगळ्यात बेस्ट जर काही वाचायचं असेल तर भगवद्गीता नक्की वाचा। भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये काहीतरी नवीन आणि शिकण्यासारखं आहे। कारण की बरेचसे लोक बाहेरच्या देशामध्ये भगवद्गीता वाचून पुढे जात आहे, चाणक्य नीती वाचून पुढे जात आहे। आपल्याकडे स्वतः भगवद्गीता आहे आणि भगवद्गीता वाचली पाहिजे। तर भगवद्गीतेचा पहिला अध्याय जो मी ऐकला आज यूट्यूबला, त्याच्यामध्ये काही गोष्टी मला क्लिक झाल्या। तर भगवद्गीतेचा पहिला अध्याय हा असा आहे, अर्जुन विषाद योग। कुरुक्षेत्रामध्ये पांडवांमध्ये आणि कौरवांमध्ये युद्ध चालू होणार असतं। तर हे युद्ध एका फॅमिलीमध्ये चालू होणार असतं। हे सगळे रिलेटिव्स होते। तर हे युद्ध चालू होण्याआधी अर्जुनाची जी मनस्थिती होती ती इथे एक्सप्लेन केली गेली। त्याची जी अर्जुनाची जी मनस्थिती होती ती मला इथे बघायला भेटली। त्याच्यामध्ये काही गोष्टी मला क्लिक झाल्या, त्या अशा, आयुष्यामध्ये आपल्याला पण असं होतं कधी कधी की आपण एखादं काम चालू करणार असतो, पण आपल्याच समोर काही आपलेच लोक येऊन उभे राहतात, तेव्हा आपल्याला निर्णय घेता येत नाही। सेम इथे अर्जुनाची पण अशी स्थिती झालेली आहे। अर्जुनाचं जे युद्ध होतं ते त्याच्याच फॅमिली बरोबर होणार असतं, कौरवांबरोबर। कौरवांकडे खूप मोठी सेना असते। कौरवांकडे गुरु द्रोणाचार्य असतात, गुरु कृपाचार्य असतात, असे महान महान योद्धा कौरवांकडे असतात। तर पांडवांकडे फक्त हे 5 पांडव। 5 पांडव कोण कोण हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। त्याच्यानंतर 5 पांडव आणि साक्षात श्रीकृष्ण युद्धामध्ये पांडवांबरोबर होते। आता जेव्हा युद्ध चालू होणार होतं तर दोघांना, कौरवांना आणि पांडवांना दोघांना युद्ध जिंकायचं होतं, पण हे युद्ध तर फॅमिलीमध्येच होणार होतं। आता हे युद्ध चालू होण्याआधी श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचा रथ घेऊन युद्धाच्या मध्यभागी घेऊन गेले। आणि अर्जुनाने जेव्हा आजूबाजूला सगळीकडे बघितलं तेव्हा अर्जुनाच्या हे लक्षात आलं की अरे, हे आजूबाजूला जे लोक आहेत ते सगळे तर आपलेच लोक आहे आणि ह्या लोकांबरोबर काय युद्ध करायचं। तेव्हा श्रीकृष्णाला अर्जुनाने हे सांगितलं, हे अर्जुना, इथे आजूबाजूला मी जे लोक ज्यांच्याबरोबर मला युद्ध करायचं आहे हे लोक तर सगळे माझेच लोक आहे, यांच्याबरोबर मी कसं युद्ध करू। हे जर मला युद्ध करायचं आहे, हे मला युद्ध कशासाठी करायचं, हे जर मला याच्यातून राज्य मिळणार आहे किंवा 3 लोक जरी भेटणार असतील तरी मला माझ्या लोकांना मारायचं नाही। तर इथं अर्जुन आधीच जिंकलाय, कारण त्याची जी मनस्थिती झालेली आहे त्या मनामध्ये त्याचा आधी हा विचार आला, माणुसकीचा विचार आला, आपल्या लोकांना आपण कसं मारू शकतो। इथे अर्जुन आधीच जिंकलेला होता, कारण श्रीकृष्णाने त्याची मनस्थिती जिंकली होती। पण याच्यामध्ये श्रीकृष्णाने काही गोष्टी त्याला शेअर केल्या, त्या अशा की आयुष्यामध्ये कधी कधी आपल्याला काही स्वप्न आपण बघत असतो, काही प्रोजेक्ट आपण हाती घेतो, तिथे आपल्याला जेव्हा त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला स्वतःला चेंज व्हायला लागेल। आपल्या समोर कोण उभं राहील आपल्याला माहिती नसतं, त्यावेळेला आपल्या लोकांना आपण मारू तर नाही शकत, पण चांगल्या याच्याने काम करायचं कसं करू शकतो हे इथे सांगितलं गेलंय। अर्जुनाने काही गोष्टी अजून अशा सांगितल्या की लगाव ही पीडा आहे। आयुष्यामध्ये आपण जेव्हा बऱ्याचशा ठिकाणी काम करतो तिथे अटॅचमेंट होऊन जाते आपल्याला। अटॅचमेंट झाली म्हणजे लगाव झाला, आणि लगाव हा नेहमी पीडा देत असतो। आणि पीडा म्हणजे अशी की आपण निर्णय नाही घेऊ शकत। काही ठिकाणी आपल्याला खंबीरपणे उभं राहायला लागेल, काही गोष्टींना आपल्याला संयम ठेवायला लागेल, काही गोष्टींना आपल्याला एवढा अटॅच नाही व्हायला लागणार। तर अटॅचमेंट ही पीडा होऊन जाईल, असं करू नका। खंबीर उभं राहा, संयमाने उभं राहा। पहिल्या अध्यायामध्ये
श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं, आयुष्यामध्ये बऱ्याचशा वेळेला आपण खूप साऱ्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांबरोबर अटॅच होऊन जातो, प्रेम होऊन जातं आपल्याला. प्रेमामध्ये कधी कधी आपण तर समोरच्यावर तेवढं प्रेम करत असतो, पण समोरचा पण तेवढं प्रेम आपल्यावर करायला पाहिजे ना, तेव्हा आपण त्या दोघं बाजूने स्टोरी सेम होईल ना. पण मग समोरच्याला नाही कळत असेल तर आपण तिथे काय करू शकतो, तर लगाव ही पीड आहे. जास्त अटॅच होऊ नका लोकांबरोबर, संयम ठेवा, खंबीरपणे उभे राहा. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्याकडे तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही अटॅच होणार नाही. तर पहिला अध्याय मला हा क्लिक झाला, तुम्ही पण पहिला अध्याय वाचा आणि तुम्हाला काय क्लिक होतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.